म्हणून श्री मल्हारी मार्तंडाचा अध्याय ज्याप्रमाणे जेजुरीच्या मल्हारी मार्तंड जातील त्या चंदनपूरला आणि बाणूला घेऊन येतील जेजुरीला घेऊन येतील. परंतु जेजुरी कुठं पुरंदर तालुक्यामध्ये आणि चंदनपूर मालेगाव तालुक्यामध्ये. देव जेजुरी चंदनपूरला जाणार कसे आणि बाणला घेऊन येणार जेजुरीला घेऊन येणार कसे. धन्य मग धन्य नारायणाला शांत आहे का. जागरण काही खेळ गंमत नाही. जसं पांडुरंगाचं कीर्तन असतं तसं या श्री मल्हारी मार्तंडाचं जागरण आहे. हो बरोबर. जसं पांडुरंगाचं कीर्तन असतं तसं ह्या मल्हारी मार्तंडाचं जागरण आहे. मग पांडुरंगाच्या कीर्तनामध्ये काय असतं? अभंग असतात, गवळणी असतात, हरिपाठ असतो, प्रवचन असतं, भारुड असतं. त्या मागे त्या श्री मल्हारी मार्तंडाचं जागरण आहे. मग या जागरणात काय पाहिजे? श्री मल्हारी मार्तंडाचं चिंतन पाहिजे. त्याला जागरण म्हणायचंय. आणि कथा म्हणजे काय? भाकड कथा नसती. कथा म्हणजे एक ग्रंथ आणि त्या ग्रंथामधला अध्याय तुम्हाला वाचून सांगायचा आहे. कीर्तन चालतं अभंगाच्या एका वळीवर आणि जागरण चालतं ग्रंथाच्या एका अध्यायावर. दोन्ही तीर्थ बरोबर. म्हणून सांगितलंय शांत चित्त देऊन ऐका. चन्नवती नाम नगरी राजा तो रेमगाड आणि खेमगाड राज्य करी. धनगरी राज्य वडील बांधवणी राजगादी सांभाळावा, धाकट्या बांधवणी परतंजीपणा करावा. राज्याने विचार केला हा गद्र प्रधानामा महाराज आम्ही गाड गदळे. जर आम्ही जर म्हणलं प्रधानजी तुम्ही म्हणायचं जी सरकार. जी सरकार किती सोपा शब्द. मूर्ख कोण? हा जी सरकार. शालीकडे हात करतो तोंड देवा म्हणतो. काही बोलतो तोंडी तोंडवर दगड टाक दगड. बुंदी. पहिला शब्द तो आमचा आणि दुसरा शब्द तो तुमचा. हा तुम्ही तर म्हणलं प्रधानजी मी काय म्हणायचं? जी सरकार. एवढंच ना? ओके. प्रधानजी जी सरकार. प्रधानजी जी सरकार. प्रधानजी जी सरकार. प्रधानजी चालू दे रात्रभर एवढं. लोकांना काय माहिती कोण राजा आणि कोण प्रधानी. लुकडा राजा आहे आणि काळा प्रधानी. प्रधानजी काय आपला राज दरबारी देवासारखी माणसं येऊन बसले बघा. आहे की नाही? इकडं कोण बसल्या? हा 16 यांचा कृष्ण. हे काय काय देवाची सभा आहे.
इकडं कोण बसल्या त्यांचा मसुबा हाय तो मसुबा बाया म्हणजे सोडून राहतच नाही बा असं ना. काय देवाची सभा आहे. तिकडं खुर्चीवर कोण बसले त्यातला भीम. चल भीम लय बारीक पडला. काय देवाची सभा आहे काय. या झोपलेल्या कोण आहे तुम्हाला माहित नाही का. नाही नाही त्यांना रागीन बर का. प्रधानजी धन कमावे कोटी न कोटी संग नाही लंगोटी. मनुष्याने किती जरी पैसा कमावला किती कमू द्या माणसाच्या पोटी काहीतरी कन्या किंवा पुत्र लागतं तेव्हा त्या धनाची शोभा आहे. तुम्हाला एक उदाहरण सांगतो मी. गगनविना कविरत्ना फलविना पालकिंता आणि सभाविना पंडिता. काय वा 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 काय करतो. संस्कृत शब्द बोललेला आहे. संस्कृत नाही संस्कृत. गगनविना कविरत्ना म्हणजे गगनामध्ये जर सूर्यचंद्र चुकले नाही तर गगनाची काय शोभा आहे का. हो गगनामध्ये सूर्यचंद्र उगतात म्हणून माणसं जगत आहे बरं का. आणि तुम्ही म्हणता का आम्ही काबड कष्ट करतो घर चालवतो. ते सूर्य जर एखाद्या दिवशी ढगाच्या आडला पण तिकडे तिकडे फवारे चालू आहे रोगराई पसरती. आणि तोच सूर्य महिनाभर लपुदेवर ढगाच्या आड लोकांच्या कानातून नाकातून डोळ्यातून गुले बाहेर येतील आहे की नाही. ते लोक म्हणते कोरोना बरा होता म्हणून सांगितलं. गगनविना कविरत्ना फलविना पालकिंता. एखादा आंब्याचं वृक्ष बंगल्यासमोर लावला किंवा शेतीत लावला खत घातलं पाणी घातलं अज्ञानचे सुज्ञान केला आणि जन्मात त्याला फळ आलंच नाही. लोक म्हणतील जाऊ द्या वकरला सरपंच आहे की नाही. घेण्याचा वासवा करून तुला. मग माणसाने किती जरी संपत्ती कमवली हरकत नाही कमवू द्या पण माणसाला बी काहीतरी कन्या किंवा पुत्र लागतं तेव्हा त्या धनाची शोभा आहे. ज्याला मूलबाळ नाही ते नुसतं पळत राहत. त्याला वाटतं जगाचा पाऊट कधी आपल्या डोक्यात येईल सगळं वावर पडे ठेवील. प्रधानजी या संसारात मनुष्याला सुख नाही. प्रधानजी काय सांगू तुम्हाला. तुझी अशीच असत. अरे तुला क्वालिटी कळती का नाही रडण्याची हसण्याची. प्रधानजी ह्या संसारात मनुष्याला सुख नाही. अरे संसारात सुख नाही हुशारी तर अरे कोणाचं गणगोत कोणाचं घर. संसारात सुख नाही हुशारी तर कोणाचं गणगोत कोणाचं घर. संसारात सुख नाही हुशारी कोणाचं गणगोत कोणाचं घर. संसारात सुख नाही हुशारी
अभंग आहे. तुकडोजी महाराज म्हणतात एखाद्या मनुष्याला 4 मुलं असतात. तो अभिमानाने गावात जाऊन सांगतो मला 4 मुलं आहे, एक डॉक्टर आहे, एक वकील आहे, एक पोलीस आहे, पैशाला काहीच कमी नाही. अयोध्याचा दशरथ राजा होता, त्याला 4 मुलं होते, राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न. पण ज्या टायमाला दशरथ राजाला अंत समय आला एकही मुलगा जवळ नव्हता. म्हणून तुकडोजी महाराजांनी सांगितलेलं आहे अरे 14 पुत्र झाले. कुणी कोणाला बसून देईना. एखाद्या मनुष्याने कार्यक्रम केला, लग्न कार्य असू द्या, जागरण मध्ये कुठला कार्यक्रम असू द्या, पत्रिका छापल्या, सगळ्या पाहुणे रावळ्या दिल्या, त्याच्यातून या खांदा भाऊबंद हुकला. त्याचं काम लय कठीण राहत. ते म्हणतात ते हराम फरस मी लग्नाला जाणारच नाही कारण त्याला पत्रिका दिली नाही. साहजिक गोष्ट माणसाच्या लक्षात येत नाही. एकदा मनुष्य गेल्यानंतर स्वतःची बायको सुद्धा सरण तुडी टाकीत नाही तर तुम्ही कुठले भावबंद. म्हणून तुकडोजी महाराजांनी सांगितलेलं आहे अरे कायांचा टाइम झाले झाले चाले बोळा, मरणाच्या टायमाला मरणाच्या टायमाला बांधतोय मेळा, मरणाच्या टायमाला बांधतोय मेळा. सुन म्हणे तुला
माणूस म्हणून जगायचा असेल तर फार पैसा लागत नाही. असं घडलं का ज्याच्याकडे पैसा जास्त आहे तोच माणूस आहे. माणूस म्हणून जगायचं असेल तर माणसाला माणुसकी पाहिजे. आणि माणुसकी कशामध्ये आहे? चांगले कपडे घातले आणि तो माणुसकीवाला आहे. माणसाला माणुसकी पाहिजे आणि परख्याचा आत्मा जाणला पाहिजे, त्यात माणुसकी आहे. मग तो आत्मा कुठला असू द्या, चिडी मुंगी पशु पक्ष कुठला आत्मा जाणा तर तुम्हाला माणूस म्हणून ओळखले जाईल. पैसा तर कोणी कमवतो? तुकडोजी महाराजांनी सांगितलेलं आहे, जन्मी आला ह्याला पाणी वाहून मिळाला, बाईच्या नादानं संपून गेला, बाईच्या नादानं संपून गेला, ईश्वराच्या नादानं संपून गेला. अरे जन्मी आला ह्याला पाणी वाहून मिळाला, बाईच्या नादानं संपून गेला, बाईच्या नादानं संपून गेला, ईश्वराच्या नादानं संपून गेला. आता बाई म्हणल्यानंतर एखाद्या बाईने रागांनी ताडकन तोंड तुकडोजी महाराज बाई कोणाला म्हणलेले आहे? एखादा मनुष्य दारू पिणारा असतो, काय जमणार काय काय आम्ही या गावच्या वंडारी पुढारी पुढारी दारू पिणारा माणूस असतो. भावबंदात किती चव गेली ती कळत नाही, गावात किती गेली ती समजत नाही. नारंगी महाराजांचं कीर्तन असू द्या किंवा आमदाराची सभा असू द्या, ते गर्दीत आवश्यक पाहिजे. तीनदाच उठून उभं राहायला पाहत्या, दोनच्या दोन ताबी द्यायची. रात रात आपण जातो तुम्ही अजून पे तसाच गांजा पिणारा कुठं कार्यक्रमाला जर आलं ना, असं साईड नेत राहत, नारळाच्या शेंड्या काथ्याच्या गुंड्या नुसतं बरी मिष्टान डोक्यात बरेल. तसाच एखादा मनुष्य बाईच्या नादी लागला, किती दोखता त्याला, रात्री 12 वाजता उठून जाईल. महिला मंडळ सगळ्यावर भरोसा ठेवा, पण या 3 माणसावर कधीच भरोसा ठेवायचा नाही, जन्मात भरोसा ठेवायचा नाही. दारू पिणारा, गांजा पिणारा आणि बाईच्या नादी लागणारा कोणाला कुठं टांग मारतील सांगता येणार नाही. गावाला चाललं पाय दारुडे पा असे वर तोंड करून चालत, पुढे ती पाटी, त्याला गावातल्या पाट्या सापडा द्या. ती पाटी अगदीची काळा बोर्ड डवळं नाव. तुकडोजी महाराजांनी सांगितलेलं आहे, अरे जन्मी आला ह्याला पाणी वाहून मिळाला, अरे बाईच्या नादानं संपून गेला, बाईच्या नादानं संपून गेला, ईश्वराच्या नादानं संपून गेला. तुम्ही पापाचा मार्ग सोडून पुण्याचा, अरे
काय करा संतांच्या संगती प्रधानजी या संसारात मनुष्याला सुख नाही. मला कन्यापुत्र नाही प्रधानजी, मला कन्यापुत्र म्हणून काहीतरी व्यक्ती सांगितली पाहिजे. कन्यापुत्र नाही हा यांना मांडीवर घ्या आणि टाका मांडी मोडून. मला कन्यापुत्र म्हणून काहीतरी व्यक्ती सांगितली पाहिजे. तुम्ही तर महादेवाची भक्ती करा, तुम्हाला देव सत्तर भाव काहीतरी कन्याचा पुत्र होणार. असं ना सगळं राज्य तुम्ही सांभाळा. जातो जंगल अरण्य देवाची भक्ती करतो, काहीतरी कन्या किंवा पुत्र घेऊन येत आहे. म्हणून त्या राज्यानं प्रधानजीच्या स्वतः राज्य केलं आणि जंगल अरण्यामध्ये श्री शंकर भगवंताची भक्ती करण्यासाठी रावणी गोन गाई चालला 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 हो पहिला जन्माचा काही राहुल जंगलामध्ये आला. श्री शंकर भगवंताचं मंदिर पाहिलं. देवाची जुनी पूजा होती, देवा नवीन पूजा चढवली. ती खेळता करून एक काचा डाया पाय चुना अंगोष्ट एक निष्ठ भावनेने भक्ती करू लागला. भक्ती केली 12 वर्षापर्यंत. 7व्या जीव हृदयात वायर भक्षीच्या पाण्यात याला करतो भक्षण. शरीर झाले कष्ट प्राण जाण्याची वेळ आली. त्या श्री शंकर भगवंताची आराधना करू लागला. श्री शंकर भगवंताची श्री शंकर भगवंत प्रसन्न झाले. हाका मारली भक्ताला आणि काय म्हणतात ओम नमः शिवाय. कोण आरडा? श्री शंकर भगवान. कुठून बोलता? पिंडीतून. पिंडीतून देवगठण गाठून. काय सरमाडाची पिंडी नाही, मग दगडाची पिंड त्यातून बोलतो. तेथून बोलता का? हा बाहेर निघा दम कुंडून मारता. सामान्य प्राण्यात देव आहे मी. तुला प्रसन्न तू काय मागायचं माग. देवा हा 12 वर्ष केली तुमची सेवा. बर. मला काहीतरी कन्या किंवा पुत्र दिला पाहिजे. ऐकलं बघता, हा पुत्र त्या नशिबात नाही पण कन्या त्या नशिबात आहे. काय ते तू घरी हा. जा, मी कन्या घेणार पेटीमध्ये घालणार आणि तुझ्या खांडवालामध्ये आणून सोडणार. देवा हा मुलगा द्यायचा तर म्हणतो मुलगी देतो. जा, तुला मुलगी ते पाठवून देणार. असं ना म्हणून त्या रेमगावला निघून गेला. श्री शंकर भगवंताने काय केलं? अर्ध्यांची पार्वती हीच महाळसवंती जटातून गंगा काढली. तिच्या श्रीमस्ती घाटुला कुमारिका कन्या बनवली. म्हणून जटातून गंगा काढली. तिच्या श्रीमस्ती घाटुला कुमारिका कन्या बनवली. पेटीमध्ये कन्या घातली. हाका मारली बाण्यासुरा. इकडे लक्ष द्या माझ्याकडे. हो तुम्ही खरंच लक्ष द्या. हाका मारली बाण्यासुरा. ही पेटी घ्यायची धनगराच्या खानवानमध्ये सोडून द्यायची. पेटी घेऊन जाय काही नवल नाही. पुणे अगोदर काहीतरी माझं नाव निघलं पाहिजे. हे बाण्यासुरा हे बर. या कन्याचं रास नाव गंगा. तू पेटी घेऊन चालला बाबा रे. नावीचं बानूर ये पेटी घेऊन निघला. धनगरच्या खानवानामध्ये पेटी आणून टाकली आहे. धुळे माळे दोघं धनगर बंधू. त्यांनी ती पेटी पाहिली. पेटी राजवाड्यात घेऊन आले. राज्याला ती पेटी उघडून पाहिली. बानू कन्या त्या पेटीमध्ये तिच्या शिरपाच्या सरीमध्ये प्रकाश पडला. म्हणून
श्रीपद प्रकाश पडला. दोघं बंधू कुणाला काय म्हणतात? बांधवा. भगवंतानं आपल्याला कन्यापुत्र काही पोटी दिलं नाही, परंतु धर्माची कन्या दिली. ब्राह्मणाच्या वाड्याला जा, ब्राह्मण घेऊन या आणि या मुलीच्या नावाला शोधल्या पाहिजे. हागे ताई, कोणाच जर संतनारायणची पूजा जर असेल त्यांना म्हणा गुरु घरात नाहीये, गुरु गेले म्हणा पिक्चर बघायला. गुरु पिक्चर पण बघतात का? कधी मधी बघत नाही, मग कधीच बघत नाही. कोणाच जर दहावा जर असला तर गुरु आहेत म्हणा घरात. बर बर ओ गुरु आहे का? हाय हाय काय करतात? अंधार खोलीत पुंजा वाटतात. शिंदांची रानटोळींची पुंजा करतात म्हणजे पुंजा भरतात. तो म्हणा एवढी मोठी दुरी हाडाची बुट्टी भटीन आणि घरात भट पुंजा भरतो. खालच्या वेळेस पुंजा करायची बाळा. पंचगण कुठे गेला काय माहिती आता. आहे का गुरु? हाय अंधार खोलीत का? गण 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 गण. ओ गुरु! हुसा हुसा. गुरु! ओ गुरु! गुरु काय तुला गती नव्हतं गेला पलीकडे म्हणून. आता पाय खाली तू आला का? ऐकला काय माहिती. श्री गणेश हनुमान अध्ययनमा कैलास राणा शिवचंद्र विंद्रनाथ कारुणी सिंधू दुःखारी तुझे पहिला अध्याय झाला. पुंडलिकर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ विठ्ठल की जय. एवढं तोंडच खावं लागत का? आणि तू बाईक काढून दे ना बाई. बाईक राहू द्या, राहू द्या. माईक राहू द्या हो, तुम्ही शांत बसा. एवढं तोंडच खावं लागत. आतापर्यंत सत्याऐंशी पोथी कोणी ऐकली का? सत्याऐंशी पोथी चालू असताना त्या बामना पुढे MBBS जरी आणून बसावला शेवटपर्यंत गाठ्या गोंधळ करून देत नाही. श्री गणेश हनुमान अध्यात्मा दुसरा अध्याय चालू झालेला आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितलंय श्री मल्हार म्हणे मार्तंडाशी, विष्णू म्हणे लक्ष्मीशी, धर्मेंद्र म्हणे हेमा मालिनीशी. काय इथले मुलं आत्ती बारबंडे. मी कुंकडे गेलो का पोथीची उचक पाचक पाचक उचक उचक पाचक. याच्यात एक सोलेचं पण आणतो. आता आम्हाला माहिती की सोले कसं आले. आलं वळीवर घेतलं गुरुन वाचून. श्री गणेश हनुमान अध्यात्मा चौथा अध्याय झालेला आहे. तिसरा अध्याय राहिला. तुम्ही ऐकला नाही तो कधीच होऊन गेला. माझं लक्ष ठेवलं. तिसरा अध्याय राहिला ना. आतापर्यंत गुरुला कोणी विचारलं कोणता अध्याय पुढचा बी. आणि पण तिसरा अध्याय राहिला. माझं इंग्लिश मध्ये झाला तुला नाही कळणार. चौथा अध्याय झालेला आहे. चौथ्या अध्यायामध्ये सांगितलंय अमकनम तमकनम फलनम बिस्तनम अंडेम सुकटम खायनम भूमिलम वासरम मटनम तुरटम लागनम हेड्या बैला मटनम चांगलं लागम नळ्या फुटल्या तडा तडा तोडम एक हळूक नाही ठेवम. दगडम घेणम दातडम पाडणम. मग गुरु बहीण हाऊस गोदडी स्विंग. श्री गणेश हनुमान अध्यात्मा पाचवा अध्याय झालेला आहे. पाचव्या अध्याय सांगितलंय घ्या आतमध्ये बाडी घ्या. घेतला. म्हणा मम म्हणा मम. तुम्ही म्हणा मम. तुम्ही म्हणा मम. काय भावना तू म्हण मम. तू म्हण मम. भाऊ मी सांगन ते ऐकायचं. भाऊ मी सांगन ते ऐकायचं.
तडम पतडम काहीच नाही. भाऊ, मी सांगत ते ऐकायचं. भाऊ मी सांगेन ते ऐकायचं. मन मामा मन मामा तू ओ मामा म्हणजे हो मामा म्हणजे तू तू म्हण ना मामा. म्हण मामा 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 म्हण मामा. तू म्हण. मी मामा म्हणणार. मी मामा म्हणणार तू मी म्हणायचं का हा म्हणा मामा म्हण मामा. मामा फलम फलम प्राप्त्यम प्राप्त्यम इत्यर्थम इत्यर्थम सुरती सुरती सुरकी सुरकी कोणती सुरती. भाऊ तुम्हाला मंत्र कळते का. तू म्हण ना सुरकी सुरकी सुरती सुरती हा सुरती सुरती प्राणुक्त प्राणुक्त फल फल द्या पाणी सोडून सोडलं. लावा डोळ्याला पाणी. लावलं तुला काय अक्कल. तुमच्या बुबळ्याला लावायचं का गुरुच्या बुबळ्याला. लावलं पण लाव. तुमच्या बुबळ्यात बाकीभर पाणी ओतून घ्या. तुमच्या कुठं म्हणलं तू असं लयच आऊट माणूस आहे ना बाबा. तू पूर्ण ते बोललं ना. असा सबका मारला की मी 2 परसाची इरीत जाऊन पडले म्हणजे तुमच्यापासून लांबच गाय दिलं बरं. लयच रानटी माणूस दिसतो. संपला विषय संपला. हो हात जोडून बसा. हो, तोय जोड ना. तोय हात जोड. नाही बोलीस का? हात जोडून बसा. श्री गणेश हनुमान जन्म 5वा अध्याय चाललेला आहे. 5व्या अध्याय सांगितलाय तो रंगणात ताटामध्ये घ्या. झोपायला गेला कोणत्या रंगणात. भेटला मग झोपा चाललो म्हणे. भाऊ तो पेताळ रंगणात नाही देवाऱ्यात पितळाचा रंगणात असतो. अशी वरटंगडी करेल रस्त्यात. तो रंगणात ताटत घ्या. घेतला रंगणात ताटत घेतला. श्री गणेश हनुमान जन्म रंगणात लांगूळ घाला. 5 पाय टाका. पंचामृत टाकी त्याला. पंचामृत श्री गणेश अक्षर वाहा त्याला. अक्षर गंध गंध लावा त्याला. श्री गणेश गंध 5 पाय टाका. पंचामृत टाका. 5 पाय टाका. पटपट काम करा. 5 पाय टाका. त्याच्या भोवती पाणी फिरवा त्याच्या भोवती गंध टाका. अक्षर लावा. इतका नका फिरू. श्री गणेश गंध लावा. अक्षर लावा. 5 पाय टाका. भूमिंत्र व्हा. श्री गणेश जन्म त्याला बुक्का लावा. लावला बुक्का आज झालं बुक्का लावला बुक्का भाऊ ये ताटात काळ काय पडेल. आगे बुक्का आहे. त्याला बुक्का म्हणतात का पाठडात बुक्का मारतात. तू म्हणला बुक्का लावून यो बुक्का लावा. बोललो. तो घरी वापरा. नाही झालं. नाही हजूर मासा चौकोन हजूर मासा तुमचे श्री गणेश हनुमान 5वा अध्याय चाललेला आहे. 5व्या अध्याय सांगितलाय श्री साधवाने सत्यनारायण केला. हे ऐकण्यासारखं आहे. मी तेवढंच ऐकेल तुका बाई. श्री साधवाने सत्यनारायण केला. कलावतीने सत्यनारायण प्रसरक्षण केला. ती कलावती रागा रागा निघली जाऊन विहिरीत पडली. मी ती भराभरा वर ओढून काढली. तुला ती बामण आहे का? मग काय पोतरी शिवायचं दामन आहे का. त्याला वाटतं पाहिजे. हो कलावती पाहिली का. आमच्या समोरच झाली कलावती. मी तिचं नाव कलावती ठेवलेलं आहे. मी आजकालचा ब्राह्मण नाही फार जुनाट ब्राह्मण आहे. मी आतापर्यंत 1,35,000 लग्न लावले परंतु एकही मुलगी मुला जोडून आणली नाही. ते लग्न लागलं लग्न लागलं मुलासंग मुलगी चालली करंती झाली. Going to the bird. गुरु
मी आलो कशा करता कशा करता आमच्या राजाला कन्या दिलता त्या मुलीचं नाव घ्यायचं माणसाला झाली नाही जनावराला मग जनावरचे ब्राह्मण गावात आहे मी माणसाचा ब्राह्मण आहे मुलं माणसं बापा पंचीकरण शोधायचं तवाच बोंबलायचं ना खायचा नाही ओंबाच नाही समाई बनणार आपलीचा पत्ता नाही आपलीचा पत्ता नाही ओंबाच नाही खायचा आणि तुझी पहिली दुकान होती का मटणाची टांगून गेला पोथी अटकली मला चाप दे चाप चाप दे मला चाप मुलगी कोणावर जन्मली मंगळवारी मग सोपं नाही तिचं नाव मंगली ठेवता का बुद्धी काय गाय बी कधी गुलीमूळ ठेवता शिंदाईचं गाईंचं कुत्रेचं म्हणजे मलांचं घर राहिलं का स्वंच नाव बघा मुलीचं रासनाव गंगान बोलीचं नाव इच्छे भानू आहे चांगलं नाव हा आहे निघा तुम्ही निघा म्हणजे गुरुची देवरीची काय 5 पावली ती काय आम्हाला सांगचं ना मिंगचं ना काही लक्षात सरळ पाठीमागच्या पुढे नका पाठीमागच्या खुलीत नका म्हणून हा एक विनोद झाला ब्राह्मण आणून त्या कन्याचं बानू ठुलं बानू कन्या धनगरवाड्यामध्ये आनंदाने वाढू लागली पहिल्या वर्षी रांगती दुसऱ्या वर्षी पाऊल टकिती बानू कन्या भर 12 वर्षामध्ये आली परंतु बानूने एकदा डोळ्याची घागर घेतली मातुश्री जवळ आली आणि काय म्हणती